श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उद्याचा दिवस वृषभ राशीसाठी फार महत्त्वाचा आहे. कारण उद्या तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून तुला मोठे संकेत मिळणार आहेत. वृषभ राशीचा स्वभावच असा आहे की तू बाहेरून शांत दिसतोस, पण आतमध्ये अनेक विचार, भावना आणि जबाबदाऱ्या घेऊन चालतोस. उद्या तुझ्या मनाची परीक्षा आहे. मन शांत ठेवलंस तर दिवस तुला फार काही देऊन जाईल, पण जर हट्ट, राग किंवा अहंकार डोकं वर काढलं तर तेच तुझ्यासाठी अडचणीचं ठरू शकतं बाळा. उद्या सकाळ कदाचित थोडी जड जाईल. उठल्यावर मनात एखादी काळजी, एखादा विचार किंवा भूतकाळातील गोष्ट डोक्यात येऊ शकते. काही वृषभ राशींच्या लोकांना वाटेल की आपण खूप दिलं, खूप सहन केलं, पण आपल्याला समजून घेणारं कोणीच नाही. ही भावना उद्या विशेषतः तीव्र होऊ शकते. पण श्री स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक वेळी समोरचा तुला समजून घेईलच असं नाही, पण तू स्वतःला समजून घेतलंस तर अर्धी लढाई तिथेच जिंकलेली असते. उद्या तुझ्या स्वभावातली स्थिरता तुला वाचवणार आहे. एखादी गोष्ट लगेच बदलायला नको असं तुला आतून वाटेल. निर्णय घेताना तू नेहमीप्रमाणे वेळ घेणार आहेस. हीच तुझी ताकद आहे. काही लोक तुला म्हणतील की तू फार हळू आहेस, फार विचार करतोस, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या त्या विचारामागे किती खोल अनुभव आणि समज असते. उद्या घाई करायची गरज नाही. आज जे पेरशील त्याचं फळ पुढे मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी उद्या वातावरण थोडं ताणलेलं असू शकतं. कुणीतरी चुकलेली गोष्ट तुझ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा वेळी वृषभ राशीचा हट्ट जागा होतो. मनात येतं, मी चुकीचा नाही, मग मी गप्प का बसू. पण श्री स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक लढाई शब्दांनी जिंकायची नसते. काही वेळा शांत राहणं हेच मोठं उत्तर असतं. योग्य वेळ येईल तेव्हा सत्य आपोआप समोर येईल. उद्या तू स्वतःला सावरलंस तर मोठा अनर्थ टळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशींच्या लोकांसाठी उद्या विचाराचा दिवस आहे. लगेच मोठा निर्णय घेऊ नकोस. एखादा नवीन प्रस्ताव, नवीन कल्पना किंवा एखादी गुंतवणूक समोर येऊ शकते. वरवर पाहता ती फार आकर्षक वाटेल, पण आतून तुला थोडी शंका वाटेल. त्या शंकेकडे दुर्लक्ष करू नकोस. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझं अंतर्मन फार प्रामाणिक आहे. ते जे सांगतं ते ऐकायला शिक. नोकरी करणाऱ्यासाठी उद्या संयमाची कसोटी आहे. वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापर. एखादं वाक्य चुकीच्या अर्थाने घेतलं जाऊ शकतं. तुझा हेतू वाईट नसला तरी समोरच्याच्या मनात गैरसमज तयार होऊ शकतो. म्हणून उद्या शक्य तितकं कमी बोल, जास्त काम कर. तुझं कामच तुझी ओळख ठरू शकेल. पैशाच्या बाबतीत उद्या मिश्र परिणाम आहेत. खर्च होणार आहे हे जवळजवळ निश्चित आहे. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या गरजेच्या गोष्टीसाठी पैसे जातील. वृषभ राशीचा स्वभावच असा आहे की आपले लोक सुखात राहावेत यासाठी तू स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतोस. पण उद्या स्वतःकडेही थोडं लक्ष दे. पूर्णपणे रिकामं होऊन दुसऱ्याला देणं योग्य नाही. संतुलन ठेव. कोणीतरी तुझ्याकडे आर्थिक मदतीसाठी येऊ शकतो. त्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता तुझ्यात आहे. भावनेच्या भरात लगेच होकार देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ सांगतात, मदत कर, पण स्वतः अडचणीत येईल अशी मदत नको. प्रेमाच्या बाबतीत उद्या वृषभ राशीसाठी फार संवेदनशील दिवस आहे. तू प्रेमात फार खोल जातोस. एकदा मन दिलंस की पूर्ण समर्पण देतोस. पण उद्या जोडीदाराकडून एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही तर मन दुखवू शकतं. तुला वाटेल, मी एवढं करतो, पण समोरच्याला त्याची किंमत नाही. अशा वेळी लक्षात ठेव, प्रत्येकजण प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. जोडीदार शांत असेल, कमी बोलेल, पण त्याचा अर्थ प्रेम कमी आहे असं नाही. लग्न झालेल्या वृषभ राशींच्या लोकांसाठी उद्या संवाद फार महत्त्वाचा आहे. घरात एखादा जुना विषय पुन्हा निघू शकतो. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नकोस. जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं याकडे लक्ष दे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, भूतकाळ ओझं बनवू नकोस. तो अनुभव म्हणून स्वीकार.
अविवाहित लोकांसाठी उद्या एखादी ओळख वाढू शकते. कोणी तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतं, पण तू लगेचच उघड होणार नाहीस. आधी समजून घेणं, वेळ घेणं ही तुझी सवय आहे. ती सवय चुकीची नाही. उद्या कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस. कुटुंबाच्या बाबतीत उद्या जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसतील. घरातल्या मोठ्या व्यक्तींची तब्येत, एखादं काम किंवा घरगुती निर्णय यात तुझा सहभाग लागेल. वृषभ राशींचा माणूस घरासाठी खंबीरपणे उभा राहतो. उद्या देखील तूच आधारस्तंभ असशील. थोडा थकवा येईल, पण मनातून समाधानही मिळेल. आरोग्याच्या बाबतीत उद्या शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं जाणवेल. सतत विचार करणं, काळजी करणं यामुळे डोकं जड होऊ शकतं. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढू शकते. उद्या शक्य तितकं शांत राहा. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थांचं नाव घे. पाणी पिताना एक क्षण डोळे बंद करून मनात म्हण, जे काय होईल ते माझ्या भल्यासाठी होईल. उद्या तुला एखादा संकेत मिळेल. तो संकेत एखाद्या माणसाच्या बोलण्यातून, एखाद्या घटनेतून किंवा अगदी एखाद्या छोट्या प्रसंगातूनही येऊ शकतो. वृषभ राशीचा माणूस संकेत ओळखतो, पण कधी कधी त्याकडे दुर्लक्षही करतो. उद्या मात्र दुर्लक्ष करू नकोस, कारण श्री स्वामी समर्थ तुझ्याशी शांतपणे संवाद साधणार आहेत. उद्या काय करावं याचा विचार केला तर सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेव. दुसऱ्यांनी काय म्हणावं, काय विचार करावा यापेक्षा तुझं मन काय सांगतं हे ऐक. संयम ठेव, शब्द कमी आणि कृती जास्त ठेव. एखाद्याशी वाद होण्याची शक्यता असेल तर स्वतःला थांबव. प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. उद्या काय करू नये तर हट्ट धरू नकोस. माझं ऐकलंच पाहिजे हा हट्ट तुला अडचणीत आणू शकतो. रागात घेतलेला निर्णय उद्या पश्चाताप देऊ शकतो. कोणावरही अंधविश्वास ठेवू नकोस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखू नकोस. तुझी किंमत तुलाच माहीत असायला हवी. दिवसाच्या शेवटी संध्याकाळच्या वेळी थोडा वेळ स्वतःसाठी काढ. दिवा लाव, मन शांत कर आणि श्री स्वामी समर्थांना मनात बोल. तुझ्या सगळ्या चिंता, भीती, प्रश्न त्यांच्या चरणी ठेव. ते ऐकतात, ते पाहतात आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थांचा उद्याचा विशेष आशीर्वाद असा आहे, तू फार काळ शांत राहिलास, सहन केलंस. आता तुझ्या आयुष्यात हळूहळू स्थिरता येईल. हे अडकलं होतं ते सुटायला लागेल, पण त्यासाठी तुला तुझा स्वभाव, तुझी शांतता आणि तुझी श्रद्धा जपावी लागेल. लक्षात ठेव, शांत पाण्यातच आकाशाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. उद्या पूर्ण दिवस तुझी परीक्षा आहे, पण ती शिक्षा नाही. ती तुला अधिक मजबूत, अधिक शहाणं आणि अधिक स्थिर बनवण्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ.